मित्र हो, नमस्कार. या देशामध्ये अनेक वर्षे टिकून राहिलेल्या, परिवर्तन करणाऱ्या, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वाचा जयघोष करणाऱ्या पुरोगामी क्रांतिकारी विचार परंपरेवर घाला घालण्याचा जणू काही एक प्रयत्न अमित शाह यांनी थेट राज्यसभेत केलेला आहे. तो प्रयत्न काय होता की ते म्हणाले की विरोधकांनी संविधान संविधान बाबासाहेब 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 असा घोष न करता त्यांनी जर देव 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 असा घोष केला तर त्यांना स्वर्गात जागा तरी प्राप्त होईल. म्हणजे नुसतं देवाच्या नावाचा घोष करून त्यांना स्वर्ग प्राप्ती होईल. या विधानावर स्वाभाविकपणेच देशभरातल्या आंबेडकरवादी, पुरोगामी, क्रांतिकारी परंपरांनी आंदोलनाला सुरुवात केली. आंबेडकरांच्या ऐवजी देवाचं नाव घेतलं तर स्वर्गप्राप्ती होते. म्हणजे काय आहे? पुरोगामी विचारांचा तुम्ही जय जयकार करू नका. तुम्ही क्रांतिकारी विचारांच्या मागे लागू नका. कारण हा देश काही वर्षापासून आंबेडकरी विचारांचा जप करीत तो आचरणात कसा येईल याचा विचार करून वाटचाल करतो आहे. आणि आंबेडकरी विचार हे हिंदुत्वासमोरचं सगळ्यात मोठं एक प्रचंड असं आव्हान असतं. हे आव्हान परतून लावण्यासाठी त्या विचारावरच चोची मारायच्या, त्याचा द्वेष करायचा, तो विचार भ्रष्ट करायचा, तो विचार जनमानसातून काढायचा किंवा नव्या स्वरूपात तो उभा करायचा, असा प्रयत्न अमित शाह यांनीच केलेला आहे असं म्हणता येत नाही. तर अमित शाह या प्रयत्नाच्या साखळीतील एक छोटासा दुवा आहे, एक छोटी कडी आहे, एक छोटा घटक आहे. आणि त्यांना बोलायला लावणारे, बोलते करणारे, स्क्रिप्ट लिहून देणारे ही सगळी मंडळी हिंदुत्वाच्या छावणीत बसून काम करत असतात. ही छावणी नागपूरला आहे. तिचा जन्म जरी 1925ला झाला असला तरी त्या छावणीत भविष्यात येऊन काम करणारे जे लोक आहेत हिंदुत्ववादी ते तर पूर्वीपासून काम करत होते. आणि असं समजायचं कारण नाही आहे की इथल्या हिंदुत्ववादी शक्तीने बाबासाहेबांना मरणोत्तर त्रास दिलेला आहे. बाबासाहेब हयात असतानाच ही शक्ती त्यांच्या मागे हात धुवून लागलेली होती, वेगळ्या वेगळ्या प्रसंगी, वेगळ्या वेगळ्या कामात. बाबासाहेबांच्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची ऐतिहासिक परिषद जी होती ती माणगावची. ती राजर्षी शाहू महाराजांनी घडवली होती. आणि ह्या दोन महापुरुषांनी घडवलेली परिषद उधळून लावावी म्हणून करवीर संस्थांमधले काही ब्राह्मण, ज्यांची वतनं, ज्यांचे हक्क शाहू महाराजांनी खालसा केलेले होते, ते या परिषदेमध्ये अडथळे तयार करत होते, अफवा उठवत होते, अपप्रचार करत होते आणि परिषदेला लोक जाणार नाहीत यासाठी प्रयत्न करत होते. बाबासाहेबांच्या आयुष्यातली पहिली सभा मोठी. तिथून हिंदुत्ववादी शक्ती त्यांचा पाठलाग सुरू करतात. त्यापुढे महाडला पोचतात. आणि माझा तुम्हाला प्रश्न आहे की महाडच्या पाण्याला स्पर्श करणाऱ्या सत्याग्रहींच्या डोक्यात दगड फेकणारे, काट्या घालणारे कोण होते? ते हिंदुत्ववादीच होते. शूद्राने तळ्याला स्पर्श केला म्हणून तळ स्वच्छ करणारे कोण होते? कोर्टात जाऊन बाबासाहेबांना तिथे खेचणारे कोण होते? आपण थोडं पुढे 1930ला आलो तर नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळेला सत्याग्रहांची डोकी फोडणारे, त्यांच्या अन्नात माती कालवणारे, त्यांना रक्तबंबाळ करणारे आणि 1-2 नव्हे तर 6 वर्षे त्यांना मंदिराच्या बाहेर उभे करणारे कोण होते? थोडं अजून पुढे गेलो, हिंदू कोड बिलापर्यंत आपण आलो तर हिंदू कोड बिल मंजूर होऊ नये म्हणून देशातले सगळे बुवा, बाबा, साधू, अध्यात्मातले लोक का आंदोलन करत होते आणि ते कोण होते? हे हिंदू कोड बिल जे महिलांच्या उद्धाराचं होतं ते महिलांच्या गुलामीचं आहे, त्यांच्यावर अन्याय करणार आहे
अशी खोटी भाषा करत तिथे मोर्चा काढणाऱ्या महिला कुणाचा आवाज सांगत होत्या? तर ह्या सगळ्या हिंदुत्ववादाच्याच. असं करत करत आपण परवा काल शहांच्या पर्यंत पोहोचतो. कारण या व्यवस्थेला आंबेडकर त्यांचे विचार नकोच आहेत. आणि जर इथली सामान्य जनता सातत्याने जय भीम बोलो, आंबेडकर की जय म्हणत असेल, तर तो हिंदुत्वाला ते एक आव्हान तयार होतं. हे आव्हान काही संपत नाही, विरोध करूनही संपत नाही, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी बाबासाहेबांना प्रातःपूजेत घेतलं. त्यांचे जे गुरु आहेत, हेडगेवार असतील, गोळवलकर गुरुजी असतील, त्यांच्याने बाबासाहेबांच्या विचाराची तुलना करणारे अनेक पुस्तकं बाजारात आलेत. 2 डॉक्टर. बाबासाहेब हिंदुत्ववादी कसेच होते. त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आणि बौद्ध धर्म स्वीकारला. बाबासाहेब यांनी जो धर्म स्वीकारला त्याचा संस्थापक बुद्ध हा विष्णूचा अवतार होता. अशा असंख्य गोष्टी तुम्हाला सांगता येतील. याचा उद्देश काय? याचा उद्देश एकच की समाज बदलणारा, समाज क्रांती करणारा, सर्वांच्यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सामाजिक न्याय जगण्याची हमी देणारं तत्वज्ञान राज्यघटनेमार्फत मांडणारा हा जय भीमचा जो नारा आहे तो हिंदुत्ववाद्यांना नको आहे. तो थांबत नाही म्हणून आता ते स्वतःच ते नारा द्यायला लागले, पण हे तत्वज्ञान भ्रष्ट करून तो नारा द्यायला लागले. आता त्यांचीच घाई गडबड चालू आहे. बाबासाहेबांचे इथे स्मारक उभा करा, तिकडे पुतळा उभा करा, त्यांचं संविधान घरोघर वापरा, वाटा, आणि प्रत्यक्षात मध्ये बाबासाहेबांच्या विचाराच्या विरोधी कृती करा, असं हे एक राजकारण 2014 पासून आहे. शहाने जे विधान केलं त्याच्या विरुद्ध संसदेत आणि संसदेच्या बाहेर प्रचंड गदारोळ झाला, धक्काबुक्की झाली. आंदोलकांची एकच मागणी आहे की शहाने माफी मागावी, शहाने राजीनामा द्यावा. पण ह्या दोन्ही गोष्टी शहा करणार नाहीयेत. आणि ज्या शहाने बाबासाहेबांच्या नावाच्या संदर्भात ही टीका केली त्याने आपण कोण होतो गुजरातचे गृहमंत्री असताना याबाबतचा चेहरा तरी आरशात थोडा पाहावा. आपल्या चेहऱ्यावर कशा कशा मुद्रा उमटलेल्या आहेत ते तरी पाहावा. निदान गुजरातच्या जत्रेमध्ये जाऊन जत्रेतला आरसा तरी पाहावा. जत्रेतल्या आरशामध्ये माणूस महाकाय दिसतो, खोटा खोटा. जे कोण्या एकेकाळी इथल्या न्यायव्यवस्थेने दिलेल्या आदेशानुसार राज्याबाहेर गेलेले होते, त्यांना राज्यात यायची बंदी होती. पहिल्यांदा असं भारताच्या राजकारणात घडलेलं होतं की जो एका महत्वाच्या राज्याचा गृहमंत्री आहे त्यालाच तडीपार होण्याचा आदेश दिलेला होता. हा इतिहास ते सभागृहात का नाही सांगत? आणि त्यांच्या मदतीला मोदी धावून जाणार हेही स्वाभाविक होतं. मोदीने एक नवीन तंत्र काढलेलं आहे की विरोधक जे प्रश्न घेऊन आंदोलन करतात ते प्रश्न त्यांच्यावरच उलटवायचे. शहाचं समर्थन करताना शहा जे बोलले ते चूक की बरोबर याच्यावर त्यांनी भाष्य केलं नाही मोदीने. तर त्यांनी काय भाष्य केलं? बाबासाहेबांना त्रास दिला तो काँग्रेसनेच, संविधानाशी खिलवाड केली ती काँग्रेसनेच, आणि गेली 2 वर्षे ते हेच सांगत आलेत. म्हणजे लोकांच्या प्रश्नावर उत्तर द्यायचं नाही, जे काय आज तयार झालेलं आहे त्याला काँग्रेस जबाबदार असं सांगत राहायचं. पण आपल्या ऐतिहासिक भूमिका काय होत्या आणि वर्तमानकालीन भूमिका काय आहेत? सगळ्यात जास्त घटनेतल्या तरतुदींना विरोध कोणी केलाय? तो हिंदुत्ववाद्यांनी, तो भाजपने केलेला आहे. राखीव जागाविरुद्ध सगळ्यात मोठं आंदोलन कोणी केलं होतं? जे बाबासाहेबांनी लढून लढून इथल्या दलितांच्या, आदिवासींच्या, ओबीसींच्या उत्कर्षासाठी राखीव जागांची तरतूद करून ठेवली, त्याला विरोध करणारे कोण होते? हिंसक आंदोलन करणारे कोण होते? आणि जेव्हा यांना कळलं आपण आंदोलन केल्यामुळं या लोकांची मतं आपल्याला मिळणार नाहीत, आपण सत्तेत येणार नाही, म्हणून आता हे आरक्षण देणारे ठरलेले आहेत.
कोणी पण जा, 4 लोक मिळून आणि त्यांच्याकडे मागणी करा, अमुक अमुक जातीला आरक्षण पाहिजे, दिलं म्हणतात. ही कोणती विचारधारा आहे? यांना जर फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र पाहिजे असता तर फडणवीस ज्या दिवशी शपथ घेणार होते त्या दिवशी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतून शाहू महाराजांचाच फोटो का डिलीट झाला होता? चूक होती? योगायोग होता? असं काही नव्हतं. कारण महाराष्ट्रातली फुले शाहू आंबेडकरी ही क्रांतिकारी विचारधारा हिंदुत्ववाद्यांना कधीही पचनी पडणार नाही. ती पचनी पडत नाही म्हणून या महापुरुषांच्या समाजात जन्मलेल्या अनेकांना त्याने आपल्या छावणीत घेतलं. त्यांना पदं दिली, त्यांना प्रतिष्ठा दिली, त्यांना सत्ता मिळण्याची हमी दिली. त्यामुळं या घटनेनंतर जो काही एक बुलंद आवाज बाबासाहेबांच्या समर्थनासाठी बाहेर उमटायला पाहिजे होता तेवढा तो उमटला नाही. संसदेमध्ये रोज चारोळ्या करणारे रामदास आठवले, रमाबाई नगर आंदोलनाच्या वेळेला आम्ही प्रस्थापितांना छळून छळून पळून पळून मारू अशी भाषणं करणारे, बाबासाहेबांच्या विचाराला हात लावणाऱ्यांचा हात कलम करतो असं म्हणणारे यावेळेला कुठे आहेत? नामांतराच्या चळवळीमध्ये दाड्या वाढवून नेते होणारे, नेतेपद टिकवणारे, आंबेडकरी नेता म्हणून पुढे येणारे अनेक जण ह्याच्यामध्ये आलेले नाही आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अशी विधानं करण्यामागे समाजाची वैचारिक मानसिकता काय आहे, ते किती कमिटेड राहिलेले आहेत हे समजून घेण्यासाठी सुद्धा हिंदुत्ववादाच्या कॅम्पमधून अधूनमधून अशी विधाने केली जातात, असं लेखन केलं जातं. जसं की पूर्वी अरुण शौरीने बाबासाहेब हे स्वातंत्र्य सैनिक नव्हते, ते तुरुंगात गेलेले नव्हते, ते विचारवंत नव्हते, ते फक्त अस्पृश्यांचेच नेते होते असं पुस्तकच लिहिलं होतं. त्याच्यावर देशभर असंतोष तयार झाला. रिडल्स ऑफ रामायण कृष्णाच्या विरुद्ध बंदी आणण्याचा प्रयत्न केला सरकारने, तेव्हा देशभर असंतोष तयार झाला. त्या प्रमाणामध्ये तेव्हा असलेली जागृती आता कमी आहे, जास्त आहे की टिकून आहे ह्याचा एक अंदाज घेण्याचा प्रयत्न म्हणून सुद्धा शहांच्या विधानाकडे आपल्याला पाहावं लागेल. मित्रहो, हे शेवटचं आहे असं समजायचं काही कारण नाही. पुन्हा पुन्हा अशा गोष्टी घडत जातील. त्या गोष्टींना पायबंद घालायचा असेल तर आपल्याला बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार महत्त्वाचे आहेत, त्यांचं संविधान महत्त्वाचं आहे. आपण काही करून ह्या 2 गोष्टी टिकून ठेवायला पाहिजेत, तरच आपला पुढचा प्रवास अवलंबून आहे. आणि जेव्हा जेव्हा काही घडेल तेव्हा आपण आपल्या आपल्या पद्धतीनं लोकशाहीच्या मार्गाने, सनदशीर मार्गाने, वैचारिक मार्गाने आपल्या आपल्या भावना पण व्यक्त करायला शिकलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.